सागर जोडला, सुखाचा सुखनिधी सुख सागर जोडला, म्हणून काळा दादूला मज पाचारी गे माई, प्रेम नव्हाळे मज झाले दिवाळी, काळे वनमाळे घरा आले गे माई. वापर कुमादेवीवर पुरवणे वरला, वापर कुमादेवीवर पुरवणे वरला, सफायत भरला माझे हृदय गे माये, प्रेम नव्हाळे मज झाले दिवाळी, काळे वनमाळे घरा आले गे माये. विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरक्षा, वरं पुण्डरीकाय दातुं इंद्रैः, समागत्यते स्कन्दमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करो प्रथम जयांचे गिरिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, हे जीवन श्री चरण श्री गुरूंची नमस्कार आता. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितोयन समाधि राजा, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं. विठ्ठल विठ्ठल सुखाचा सुखनिधी सुख सागर जोडला, सुखाचा सुखनिधी सुख सागर जोडला, म्हणून काळा दादूला मज पाचारी गे माई, प्रेम नव्हाळे मज झाली दिवाळी, काळे वनमाळी घरा आले गे माई. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकांचे मायबाप विश्वमाऊली भगवान श्री ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायांचा 3 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये भगवान श्री ज्ञानोबाराय, मला जो भगवान परमात्मा प्राप्त झाला तो भगवान परमात्मा कसा आहे, भगवान परमात्म्याचं स्वरूप आणि त्या भगवान परमात्म्याचं प्रेम वर्णन करणारा अभंग आहे. अभंग भगवान श्री ज्ञानोबारायांचा आहे आणि भगवान श्री ज्ञानोबारायांनी मला भगवान परमात्मा प्राप्त झाला तो प्राप्त झालेला भगवान परमात्मा कसा आहे त्या भगवान परमात्म्याचं वर्णन करणारा हा अभंग आहे. अभंगावर काही बोलण्यापूर्वी अल्पसा विराम देणं गरजेचं आहे. मासाना मार्गशीर्षहम, मासात मार्गशीर्ष तो मी म्हणे कारण
ऋतू माझे कुसुमाकर वसंत तो ही गोवी पहिली दिलेली होती हे काय भगवान श्री ज्ञानोबा जसं म्हणतात मासात मार्गशीर्ष भगवान परमात्मा सांगतात सर्व महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना ही माझी विभूती आहे अशा पुण्य पावन या मासामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्री संत जनाबाई महिला वारकरी भजनी मंडळ या भजनी मंडळाच्या मार्फत त्याचप्रमाणे वारकरी संप्रदाय प्रसारक एकादशी भजनी मंडळ आणि त्यांना सहकार्य करणारे अनेक भजनी मंडळ या सर्व भजनी मंडळांच्या अथक प्रयत्नातून आणि साधनेतून चालू असलेला हा भक्ती उत्सव अत्यंत सुंदर नियोजनामध्ये हा भक्ती उत्सव चालू आहे आणि या भक्ती उत्सवामध्ये आजच्या 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा ही समस्त भजनी मंडळ तथा या मनोरमा नगर म्हणजे सर्व ग्रामस्थ मंडळ आणि भजनी मंडळ पुरुष भजनी मंडळ या सर्व मंडळीच्या वतीने आजच्या दिवसाची कीर्तनाची सेवा ही माझ्याकडे आलेली आहे खरं तर अत्यंत सुंदर नियोजनामध्ये हा कार्यक्रम आहे आणि विशेष म्हणजे ज्या भजनी मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते भजनी मंडळ वर्षभर भजन करतात आणि वर्षभर भजन करून जी रक्कम त्या भजनाची त्या रकमेमध्ये हा उत्सव करतात खरं तर ही निष्कामता सांगतात ऐसे ते भजन पार पाडे भजन करायचं झालं तर असं भजन करावं निष्काम भजन म्हणतात त्याला वर्षभर तुम्ही भजन केले आणि त्या भजनाची जी रक्कम आहे त्यामध्ये हा उत्सव करतात अनेक लोकांचं याला सहकार्य असतं त्यांच्या सहकार्यातून या भजनी मंडळाच्या सहकार्यातून अत्यंत सुंदर असा तर खरं तर हे शहरामध्ये आपल्याला पाहिजे तेवढी जागाही उपलब्ध आहे पण या एवढ्या जागेमध्ये आपण अत्यंत सुंदर हा भक्ती उत्सव करता त्याबद्दल तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे सर्व भजनी मंडळ आहेत त्याप्रमाणे त्यांना सहकार्य करणारे अनेक भजनी मंडळ असतील सर्वांनाच धन्यवाद त्याप्रमाणे या ठिकाणी कीर्तन सेवेसाठी उपस्थित असलेले सर्व गुणीजन तुमचे गायक हरिभक्त पारायण किशोर महाराज आहेत त्याचप्रमाणे हरिभक्त पारायणचे चैतन्य महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत हरिभक्त पारायण अमोल महाराज उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आता सर्वांचे नाव मला काय परिचयाचे नाही पण सर्वच उभे असलेले गायक मंडळी टाळकरी मंडळी त्याचप्रमाणे मृदंगाचार्य आमचे हरिभक्त पारायण आकाश महाराज हे या ठिकाणी उपस्थित आहेत हे सर्व या आळंदीची विद्यार्थी मंडळी आणि समोर बसलेले श्रोते सज्जन मायबाप या सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो मृदंगाचार्य हरिभक्त पारायण संगम महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी हरिभक्त पारायण बापू महाराज उपस्थित आहेत सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो आणि सर्व श्रोत्यांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो आपल्या संकल्पित वेळेमध्ये आपण या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करणार विशेष म्हणजे या भजनी मंडळाने दरवर्षी जे कीर्तन या ठिकाणी होतात कीर्तन होत असताना कधी वेगवेगळ्या संतांचे अभंग सांगतात तुम्ही चोकोबारायचा अभंग घ्या तुम्ही ज्ञानोबारायचा अभंग घ्या तुम्ही तुकोबारायचा अभंग घ्या वेगवेगळ्या संतांचा अभंग घ्यायला सांगतात नवीन नवीन चिंतन ऐकायला भेटतात खरं तर सगळी ऐकणारी मंडळी आहेत विशेष श्रवण करणारी मंडळी आहेत आणि श्रोते चांगले असेल तर वक्त्यालाही सांगायला बरं वाटतं हे काय ज्ञानोबा म्हणतात श्रोते चांगले असले पाहिजे भले ते श्रोते असले तरी चालेल चांगले असले पाहिजे म्हणजे श्रोते झोपत असले तरी चालेल पण श्रोते ऐकणारे चांगले पाहिजे असे ऐकणारे सगळे श्रोते कसे आहेत चांगले श्रोते ऐकण्याकरता आहेत आणि या वर्षी ज्ञानोबारायांच्या जन्मोत्सवाला 750 वर्ष पूर्ण होतात त्या निमित्ताने भगवान श्री ज्ञानोबारायांचे अभंग सर्वांनी घ्यावे असे या मंडळाने आग्रह धरला त्या पद्धतीने सर्वांना अभंग दिले त्यामध्ये आजचा जो अभंग आहे सुखाचा सुखयोगी सुख सागर जोडला हा अभंग माझ्या वाट्याला आला त्या अभंगावर आपण आता बोलण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहोत भगवान श्री ज्ञानोबारायांचा अभंग आहे आणि या अभंगामध्ये भगवान श्री ज्ञानोबा जो भगवान परमात्मा मला प्राप्त झाला जो भगवान परमात्मा मला जोडला तो भगवान परमात्मा कसा आहे भगवान परमात्म्याचं वर्णन करणारा हा अभंग आहे बघा इतर संतांच्या दृष्टीने आपण विचार केला आणि ज्ञानोबारायांचा जर विचार केला तर इतर संतांच्या अभंगापेक्षा ज्ञानोबाराचे अभंग अत्यंत कठीण आहे मुळात ज्ञानोबाराचे अभंग वाचण्याकरताच कठीण आहे त्याचा अर्थ लावणं तर दूरचीच गोष्ट आहे ज्ञानोबारायांचे जे अभंग आहे ज्ञानोबाराने जे अभंग वर्णन केले तो अभंग नेमका कोणत्या भूमिकेतला आहे हे सांगणं फार कठीण आहे कारण ज्ञानोबाराय कोणत्या भूमिकेतून बोलतील हे आपल्याला सांगता येणार नाही कारण ज्ञानोबारायला सगळ्याच भूमिका प्राप्त आहेत ना ज्ञानोबारायचा जर आपण विचार केला तर परमार्थामध्ये जेवढ्या अवस्था आहेत ते सगळ्या अवस्था ज्ञानोबारायला प्राप्त आहेत जीवनमुक्ती अवस्था आहे निर्विकल्प समाधीची अवस्था आहे त्याप्रमाणे सगुण साक्षात्कार आहे निर्गुण साक्षात्कार आहे जेवढ्या काही भक्तीच्या अवस्था सांगितलेल्या आहेत
ज्ञानाच्या अवस्था सांगितलेल्या आहेत. त्या सगळ्याच अवस्था ज्ञानोबरायला प्राप्त असल्यामुळे ज्ञानोबराय कोणत्या अवस्थेतील बोलतील हे सांगता येत नाही. म्हणून ज्ञानोबरायचा अभंग नेमकं कोणत्या अवस्थेतला आहे हे सांगणं फार कठीण आहे. आजचाही अभंग नेमकं कोणत्या अवस्थेत आहे आपण सांगू शकत नाही. प्रयत्न करणार आहोत आपण. ज्ञानोबराय कोणत्या अवस्थेतून बोलतील हे सांगता येत नाही. कसं, ज्याप्रमाणे व्यवहारामध्ये जर श्रीमंताच्या घरची स्त्री असेल, समर्थाच्या घरची स्त्री असेल, ती कोणता अलंकार घालू शकते? तिच्या मनात आलं रत्नाचा अलंकार घालू शकते, तिच्या मनात आलं ती मोत्याचाही अलंकार घालू शकते, तिच्या मनात आलं तर ती सोन्याचाही अलंकार घालू शकते, कोणताही अलंकार घालू शकते. का? कारण ती श्रीमंताच्या घरची स्त्री आहे. श्रीमंताच्या घरची स्त्री असल्यामुळे ती कोणताही अलंकार घालू शकते. तद्वत ज्ञानोबराय सुद्धा श्रीमंत आहेत. ज्ञानोबराय श्रीमंत असल्यामुळे ज्ञानोबराय कोणत्याही भूमिकेतून बोलू शकतात. विचार करा, ज्ञानोबरायचा जर आपण विचार केला तर ज्ञानोबरायला या ज्ञानाच्या सगळ्या अवस्था प्राप्त आहेत. योगाच्या बाबतीत ज्ञानोबरायची परंपरा पाहिली तर योग्यांचीच परंपरा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष वळला कैप्रती. ज्ञानोबरायची परंपराच योग्यांची आहे. योग्यांची परंपरा असल्यामुळे योगाच्याही सगळ्या भूमिका ज्ञानोबरायला प्राप्त आहेत आणि ज्ञानाच्याही भूमिका ज्ञानोबरायला प्राप्त आहेत, भक्तीच्याही भूमिका ज्ञानोबरायला प्राप्त आहेत. सगळ्याच भूमिका प्राप्त असल्यामुळे ज्ञानोबरायला कधी वाटलं योगामध्ये रंगावं तर ज्ञानोबराय योगामध्ये रंगतात. ज्ञानोबरायला कधी वाटलं ज्ञानामध्ये रंगावं, ज्ञानोबराय ज्ञानामध्ये रंगतात. ज्ञानोबरायला कधी वाटलं योगामध्ये रंगावं, ज्ञानोबराय योगामध्ये रंगतात. म्हणजे ज्ञानोबराय कोणत्यामध्ये रंगू शकतात की ज्ञानोबराय स्वतंत्र आहे. तसं ज्ञानोबराय आजच्या अभंगामध्ये मात्र भक्तीमध्ये रंगलेले दिसतात. ज्ञानोबरायांचा जर आपण विचार केला तर ज्ञानोबरायला सगळ्या अवस्था प्राप्त आहे. ज्ञानोबरायचं वर्णन करताना चतुरात्र शिरोमणी कोणाला वर्ण्याची असं ज्ञानोबरायचे विशेषणे पहा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, साधकाचा मायबाप, योग्यांची माऊली अशी ज्ञानोबरायची विशेषण असताना आज मात्र ज्ञानोबराय भक्तीच्या रंगामध्ये रंगतात आणि भक्तीचं वर्णन विशेषतः करतात. का बरं? ज्ञानोबराय जसे ज्ञानाचे आचार्य आहेत, ज्ञानोबराय जसे योगाचे आचार्य आहेत, तसे ज्ञानोबराय भक्तीचे सुद्धा आचार्य आहेत. मुक्ताबाई वर्णन करतात. ज्ञानदे विठ्ठल नामे मुक्त पेटा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाता संत गेले. ज्ञानोबरायचं वर्णन करताना मुक्ताबाई वर्णन करतात. ज्ञानदेव वैष्णव मोठा, वैष्णवामध्ये सगळ्यात मोठे जर कोण असेल तर ज्ञानोबा आहे. आणि भक्तांच्या बाबतीत सुद्धा सगळ्यात मोठे भक्त म्हणजे ज्ञानोबा आहे. किंवा भगवान परमात्म्यानेच ज्ञानोबरायांचं वर्णन करताना असं म्हटलंय, भक्त ज्ञानी आणि वैरागी, ज्ञानदेवायचा सहयोगी, न देखो नायको याची लागी, हलती वाटे बहुत. भगवान परमात्मा सांगतात ज्ञानोबरायासारखा भक्त पाहिलाही नाही ऐकलाही नाही, ज्ञानोबरायासारखा योगी पाहिलाही नाही ऐकलाही नाही, आणि ज्ञानोबरायासारखा वैराग्य संपन्न महात्मा पाहिलाही नाही ऐकलाही नाही. म्हणजे ज्ञानोबराय भक्तही आहे, ज्ञानोबराय योगी आहेत आणि ज्ञानोबराय वैरागी सुद्धा आहेत. म्हणून ज्ञानोबराय भक्तीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा अग्रगण्य असल्यामुळे आज ज्ञानोबराय भक्तीचं वर्णन या अभंगामध्ये करतात. ज्ञानोबरायचा हा जो अभंग आहे, ज्ञानोबराय भक्तीचं वर्णन या अभंगामध्ये विशेषतः करतात. बघा, भक्तीचं वर्णन करत असताना भक्तीमध्ये सुद्धा काही अवस्था आहे. त्या अवस्थापैकी आजच्या अभंगामध्ये अवस्था सांगितली आहे. भक्तीचं वर्णन करत असताना भक्ती कशाला म्हणतात, त्या भक्तीची व्याख्या सांगत असताना अनेक भक्तिशास्त्रकारांनी वेगवेगळ्या प्रकारची भक्तीची व्याख्या सांगितली. पहिल्यांदा शंकराचार्यांनी भक्तीची व्याख्या सांगतात. मोक्ष कारण सामग्र्या भक्तिरेव गरीयसी, स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य विधीयते. शंकराचार्य सांगतात मोक्ष कारण सामग्र्या भक्तिरेव गरीयसी. मोक्षाच्या प्राप्ती करता जी कारण सामग्री लागते, जी साधन संपत्ती लागते, त्याला भक्ती असं म्हणतात. म्हणजे मोक्ष प्राप्त करण्याकरता, भगवान परमात्मा प्राप्त करण्याकरता जी काही साधने केली जातात त्या साधनेला भक्ती असं म्हणतात. मग तुम्ही तप करा, तुम्ही व्रत करा, किंवा तुम्ही तीर्थयात्रा करा, किंवा तुम्ही देवाची पूजा अर्चा करा, हे सगळं करणं हे भक्तीमध्ये जमा होतं. किंवा स्वस्वरूप अनुसंधान भक्ती नित्य विधी येते. आपल्या स्वस्वरूपाचं नित्य अनुसंधान ठेवणं म्हणजे नित्य स्वरूपाची आठवण ठेवणं, त्याला भक्ती असं म्हणतात. शंकराचार्य भक्तीची व्याख्या सांगतात. किंवा नारद महर्षी भक्ती कशाला म्हणतात हे सांगण्याच्या पूर्वी इतर आचार्य जे आहेत त्यांच्या व्याख्या सांगतात. पूजा दिशु अनुराग इति पाराचर्य. पूजा करण्यामध्ये प्रेम असणं याला भक्ती म्हणतात असं पाराचर्य मुनी सांगतात. कथा दिशु अनुराग इति गर्गा. भगवान परमात्म्याच्या कथा श्रवण करणं,
भगवान परमात्म्याच्या कथा श्रवण करण्यामध्ये प्रेम असणं याला भक्ती म्हणतात असं गर्गाचार्यांचं मत आहे. आणि नारद महर्षीने विचारलं किंवा आत्मरती अविरोधेन किती शांडिल्य म्हणजे आत्मस्वरूपाच्या विरोधी असणाऱ्या गोष्टींचा त्याग करणं याला भक्ती म्हणतात असं शांडिल्यांचं मत आहे. आणि नारदांना त्यांचं मत विचारलं तुम्ही भक्ती कशाला म्हणता तेव्हा नारद महर्षी सांगतात नारद असतो तदार्पिता हिला चारिता तद्विस्मरणे परम व्याकुलता इति. नारद महर्षी सांगतात नारद असतो तदार्पिता आपले सगळे कर्म भगवान परमात्म्याला अर्पण करायचे आणि भगवान परमात्म्याचं विस्मरण झाल्यानंतर परम व्याकुळ व्हायचं अत्यंत व्याकुळ होणं याला भक्ती असं म्हणतात. ही नारद महर्षीची व्याख्या आहे. म्हणजे सगळ्यांनी भक्तीच्या व्याख्या वेगवेगळ्या केल्या. तुम्ही ज्ञानोबराला भक्तीची व्याख्या विचारा ज्ञानोबरा सांगतात हेर भीती जिना चौथी पहिली ना सरती पै माझी सहज स्थिती भक्ती नाव. ज्ञानोबरा म्हणतात पहिली ना सरती तिची ना चौथी. ज्ञानोबरा म्हणतात सहज स्थिती भक्ती नाव. सहज स्थितीमध्ये राहणं याला भक्ती ज्ञानोबरा म्हणतात. तुम्ही नामदेवरायांना विचारा भक्ती कशा म्हणतात नामदेवराय सांगतात पहा सर्वाहुनी निराळा रजतमा वेगळा भोगी प्रेम कळा हे देवकी भोगी प्रेम कळा हे देवकी सर्वाहुनी निराळा रजतमा वेगळा भोगी प्रेम कळा सर्वाहुनी निराळा रजतमा वेगळा भोगी प्रेमकळा त्याची भक्ती. नामदेवराय सांगतात सर्वाहुनी निराळा असणारा रजतमापासून वेगळा असणारा जो परमात्मा आहे त्याची प्रेमकळा भोगणं यालाच भक्ती असं म्हणतात. म्हणजे भक्तीची व्याख्या प्रत्येकाने वेगवेगळी सांगितली. ज्ञानोबा म्हणतात त्याला भक्ती म्हणतात ना की भगवान परमात्म्यावर अत्यंत प्रेम करणं त्याला भक्ती असं म्हणतात. आणि या भक्तीच्या काही अवस्था आहेत. त्या भक्तीच्या अवस्थांमध्ये एक अवस्था आजच्या अभंगामध्ये ज्ञानोबा सांगतात. काय अवस्था आहे भक्तीच्या अवस्था सांगत असताना प्रेमाच्या अवस्था सांगत असताना भक्ती सूत्राने 3 अवस्था सांगितल्या भक्तीच्या. पहिली तिला म्हणतात पूर्वराग, दुसरी तिला म्हणतात मिलन अवस्था, तिसरी आहे तिला म्हणतात विरह अवस्था. या 3 भक्तीच्या अवस्था आहे. पहिली अवस्था तिला म्हणतात पूर्वराग, दुसरी तिला म्हणतात मिलन. आजच्या अभंगामधली जी अवस्था आहे ती मिलन नावाची अवस्था आहे, मिलन रागाची अवस्था आहे. पण पहिली बघा पूर्वराग. पूर्वराग कशाला म्हणतात पूर्वराग म्हणजे भगवान परमात्म्या भेटण्याच्या पूर्वी भगवान परमात्म्याविषयी अंतःकरणामध्ये जे प्रेम उत्पन्न होतं आणि तो भगवान परमात्मा मला भेटावा, तो भगवान परमात्मा मला भेटावा अशी जी अंतःकरणाची तळमळ होते ना त्याला पूर्वराग अवस्था असे म्हणतात. हा पूर्वराग कधी उत्पन्न होतो त्याला कारण सांगितलं का. पूर्वराग उत्पन्न होण्याकरता 3 कारण लागतात. एक तर मागच्या जन्मेचं जर पुण्य असेल, जन्मजन्मांतरी जर पुण्य केलं असेल तर भगवान परमात्म्याविषयी प्रेम निर्माण होतं, भगवान परमात्म्याविषयी आवड निर्माण होते. दुसरं कारण जर आपण संतांची संगती केली तर संतांच्या संगतीमध्ये भगवान परमात्म्याविषयी आवड निर्माण होते, प्रेम निर्माण होतं. आणि तिसरं कारण सांगत असताना त्यांनी सांगितलं की भगवान परमात्म्याचं जर आपण नित्य चिंतन केलं तर भगवान परमात्म्याविषयी आपल्याला प्रेम निर्माण होतं. 3 गोष्टी असेल तर भगवान परमात्म्याविषयी आपल्याला प्रेम निर्माण होतं. पहिलं सांगितलं पूर्वराग निर्माण होण्याकरता जन्मजन्मांतरीचं पुण्य पाहिजे, तेव्हा भगवान परमात्मा आवडतो, तेव्हा भगवान परमात्म्याविषयी प्रेम निर्माण होतं. ज्ञानोबा सांगतात पहा जन्मजन्मांतरी पुण्य केलं तेव्हा आम्हाला भगवान परमात्म्याविषयी आवड निर्माण झाली. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. का भगवान परमात्मा आवडतो आम्हाला ज्ञानोबा म्हणतात बहुता सुकृताची जोडी. आम्ही बहुत सुकृत केले पहा, पुष्कळ जन्मामध्ये सुकृत केले म्हणून आम्हाला भगवान परमात्मा
तेव्हा या भगवान परमात्म्याने कृपा केली. म्हणजे मागच्या जन्मीचं जर पुण्य असेल तर त्या पुण्याने भगवान परमात्मा आवडतो किंवा देवावर प्रेम होतो. किंवा ज्ञानोबराने वर्णन केले पहा, जन्मोजन्मीच्या सायासे विठ्ठल लादला पुंडलिकासे, पूर्वी पुण्य केले वो माये, पूर्वी पुण्य केले वो माये, जन्मोजन्मीच्या सायास विठ्ठल लादला पुंडलिकासे. पुंडलिकाला जो भगवान परमात्मा प्राप्त झाला ना, जन्मोजन्मीचं जे सायास आहे, जन्मोजन्मी जे पुण्य केलं त्या पुण्याने परमात्मा प्राप्त झाला. जे देवाविषयी आवड, देवाविषयी प्रेम निर्माण व्हायचं असेल तर जन्मजन्मांतरीचं पुण्य लागतं. पहिलं कारण. दुसरं कारण, देवाविषयी आवड निर्माण व्हायची असेल तर दुसरी गोष्ट संतांची संगती करावी लागते. संतांची संगती केली तरच देवाविषयी माहिती होते आणि देवाविषयी प्रेम निर्माण होते. पहा महाराज सांगतात, पैसता संतांचे संगते, पैसता संतांचे संगते, पैसता संतांचे संगते, पैसता संतांचे संगते, कळो आले कमळापती, कळो आले कमळापती, कळो आले कमळापती, कळो आले कमळापती, तुझे कोणी कळो आले कमळापती, आपले कोणी नव्हते निश्चय चित्ती दृढ झाला. पैसता संतांचे संगती, कळो आले कमळापती. संतांच्या संगतीमध्ये बसल्यानंतर आपलं कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. आपले कोणीच नाही असा निश्चय दृढ होतो. भगवान परमात्म्याचे प्रेम निर्माण होतं संतांच्या संगतीत. किंवा तुकोबराचे बाळखेडेमध्ये प्रमाण पहा, आठवे देव हा संतांची संगती किंवा हे संचित जन्मांतर. एक तर जन्मांतराचा संचित असेल तर देव आठवतो, नाहीतर संतांच्या संगतीत राहिलं तर देवाचा आठवा असतो. देव कधी विसरत नाही. दुसरं कारण सांगितलं संतांची संगती. तिसरं कारण आहे देवाचं चिंतन किंवा सत्शास्त्राचं श्रवण. सत्शास्त्राचं जर आपण श्रवण करत राहिलो, सत्शास्त्राच्या श्रवणाने भगवान परमात्म्याचे आपल्याला प्रेम निर्माण होतं, आवड निर्माण होतं. बघा, आपण जर एखाद्या माणसाचे सारखे सारखे गुण वर्णन करत राहिलो तर त्याचे गुण ऐकून ऐकून त्याच्याविषयी आपल्याला काय होतं, प्रेम निर्माण होतं. तसं सत्शास्त्रामध्ये भगवान परमात्म्याचे गुण वर्णन केले, ते गुण पुन्हा 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 श्रवण करून देवाविषयी अंतःकरणात प्रेम निर्माण होतं. मग पूर्वराग निर्माण होण्याकरता हे तीन कारण आहे. एक तर जन्मांतरीचं पुण्य पाहिजे, संतांची संगती पाहिजे, नाहीतर सत्शास्त्राचं श्रवण पाहिजे. या तीन गोष्टीने देवाविषयी प्रेम निर्माण होतं. त्याला पूर्वराग असं म्हणतात. पूर्वरागामध्ये असं असतं की तो भगवान परमात्मा मला भेटला पाहिजे. कोई कहियो रे प्रभू आवनीती, या अवस्थेमध्ये तो भक्त सारखा देवाला विचारतो, कोणी तर तो भगवान परमात्मा मला भेटला पाहिजे, भगवान परमात्मा मला भेटला पाहिजे, अशी अंतःकरणाची सारखी तळमळ असते. महाराज म्हणतात, भेटी लागे पंढरे नाथा, भेटी लागे पंढरे नाथा, भेटी लागे पंढरे नाथा, भेटी लागे पंढरे नाथा. Hare
तळमळ व्यथा कधी कृपा करीसी नेणे मज दिनाची धावणे. महाराज म्हणतात भेटी लागी पंढरीनाथाच्या भेटी करतात जीवा लागली तळमळ व्यथा. जीवाला सारखी तळमळ लागते कधी तो भगवान परमात्मा मला भेटेल, कधी तो भगवान परमात्मा मला भेटेल, अशी सारखी अंतःकरणाची स्थिती होणं याला पूर्वराग असं म्हणतात. म्हणजे देव भेटण्याच्या पूर्वी देव भेटण्याकरता अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होणं त्याला पूर्वराग म्हणतात. दुसरी अवस्था आहे त्याला मिलनाची अवस्था म्हणतात, की अभंगामध्ये सांगितलेली आहे, त्याचं वर्णन आपल्याला नंतर करायचं. तिसरी अवस्था आहे त्याला विरह अवस्था असं म्हणतात. विरह अवस्था म्हणजे जो भगवान परमात्मा आपल्याला भेटला, तो भगवान परमात्मा आपल्यापासून दूर निघून गेला, तो दूर निघून गेल्यानंतर जे अंतःकरणामध्ये निर्माण होते अवस्था त्याला विरह असं म्हणतात. देव दूर गेल्यानंतर अंतःकरणामध्ये जी वृत्ती निर्माण होते तिला विरह असं म्हणतात. हा विरह सांगत असताना त्या विरहाच्या काही अवस्था सांगितल्या. देवाचा विरह आपल्याला का होतो, देव आपल्यापासून दूर का जातो त्याची कारण सांगितली. पहा, देव दूर जाण्याची कारण सांगितली. का दूर जातो? पहिलं कारण सांगितलं, देव आपल्यापासून दूर जातो त्याच्या कारण आहे प्रमादच. म्हणजे आपल्याकडून काही अपराध घडला तर देव आपल्यापासून काय होतो, दूर निघून जातो. दुसरं कारण सांगितलं, देव आपल्यापासून दूर जायचं त्याला म्हणतात मानस. म्हणजे अंतःकरणामध्ये जर मान निर्माण झाला, अभिमान निर्माण झाला की देव आपल्यापासून दूर निघून जातो. आणखी एक कारण सांगितलं त्याला म्हणतात दैवच. कधी कधी आपल्या प्रारब्धामुळे देव आपल्यापासून दूर निघून जातो, अशी कारण सांगितलेली. पहिलं कारण आहे बघा, देव आपल्यापासून दूर का निघून जातो? भेटलेला देव, आपल्याला प्राप्त असलेला देव आपल्यापासून दूर निघून जाण्याचं पहिलं कारण सांगितलं स्वभाव. कधी कधी स्वभावाने देव दूर निघून जातो. स्वभावाने म्हणजे आपण जीव आहोत, जीवाचा स्वभाव आहे. काय स्वभाव आहे? जीवाचा स्वभाव आहे विषय पाहिला की विषयाच्या मागे धावतो, हा जीवाचा स्वभाव आहे. या स्वभावामुळे जीव देवापासून दूर निघून जातो. ज्ञानोबाने वर्णन केलं पहा, जैसे खालारा धावे पाणी भ्रमर पुष्पाची घाणी नाना सुटला सांजवणी वत्सुची पा. ज्ञानोबा म्हणतात जैसे खालारा धावे पाणी, पाणी हे जसं नेहमी खालच्या दिशेने धावत असतं. भ्रमर पुष्पाची घाणी, भुंगा हा नेहमी कमळातील सुगंध घेण्याकरता धावत असतो. आणि नाना सुटला सांजवणी वत्सुची पा, संध्याकाळच्या वेळेला गायीचं वासरू सोडलं की ते गायीचं वासरू जसं गायीकडे धावत असतं तसं हा जीव स्वभावतः विषयाकडे धावत असतो. आणि विषयाकडे धावत असल्यामुळे त्याला देवाचा विसर पडतो. देवाचा विसर कधी पडतो? विषयाकडे जीव गेला की त्याला देवाचा विसर पडतो. बघा, देवाचा विसर माणसाला सहज पडतो, सहज. आता आपण इथे कशासाठी आलो? कीर्तनासाठी आलो, बरोबर, परमार्थ करायसाठी आलो. इथं येऊ सुद्धा आपण परमार्थ करण्यासाठी आलो, कीर्तनासाठी आलो, हे विसरतो की नाही आपण? कधी विसरतो? कीर्तनात बसल्या बसल्या चटईचे दोरे जेव्हा आपण काढत राहतो तेव्हा विसरतो की नाही आपण की आपण कीर्तनाला आलेलो आहोत. किंवा कीर्तनात बसल्या बसल्या काही माग बसून तंबाखू खातो तेव्हा विसरतो की आपण कीर्तनात बसलेले, परमार्थ करायला बसलेले. अहो, देवाचा विसर माणसाला सहज पडतो, सहज. स्वभावात हा देवाचा विसर जीवाला पडतो, म्हणून त्याला स्वभावच विसर म्हटलं. गोकुळामध्ये चरित्र सांगितलं पहा, देवाचा विसर सहज पडतो. यशोदा मात्या घरातलं काम धंदा करते, काम धंदा करत असताना सहज तिला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा विसर पडतो. आणि मग ती प्रत्येकाच्या घरी घरी जाऊन विचारते, माझा कृष्ण कोणी पाहिला काय? माझा कृष्ण कोणी पाहिला काय? माझा कृष्ण देखिला काय? माझा कृष्ण देखिला काय?
माता प्रत्येक घरोघरी जाते आणि घरोघरी जाऊन विचारते, माझा कृष्ण देखील काय, कोणीतरी सांगा. माझा कृष्ण कोणी पाहिलाय का, माझा कृष्ण कोणी पाहिलाय का. असं जेव्हा यशोदा माता विचारते ना, तर बाकीच्या गवळणी म्हणतात, अगं तुझा कृष्ण कोणी पाहिलाय का, कोणी पाहिलाय का, असं आम्हाला विचारते. तुझ्या मुलावर तू ध्यान ठेवायला पाहिजे ना, नवसा सायासाने तुला मुलगा झाला, लक्ष ठेवायला पाहिजे. तेव्हा यशोदा माता म्हणते, मी लक्ष ठेवलं होतं, नाही का, लक्ष ठेवलं होतं, मी काम करत होते, पण काम करत असताना त्याच्या हातामध्ये फूल होतं, अंगणामध्ये ते रांगत आलेलं होतं, इथपर्यंत मी पाहिलं. पण पुढं झालं काय, किंवा ते होते सारवत मी चूल सारवायला गेले, पैसे भूल पडली, चूल सारवायला गेली, कसा त्याचा विसर पडला कळलाच नाही. चूल म्हणजे संसार आहे, सगळा संसार कुठून होतो, चुलीवर होतो. चूल म्हणजे संसार आहे, चुलीकडे लक्ष गेलं भगवान परमात्म्याचा विसर पडला, तसा संसाराकडे लक्ष गेलं की देवाचा विसर सहज पडतो. मग महाराज म्हणतात, स्वभावता देवाचा विसर पडतो. पहिलं कारण जवळ असलेला देव दूर जाण्याचं पहिलं कारण हे स्वभावता विसर पडतो. दुसरं कारण कधी कधी देवाचा विसर दैवामुळे पडतो. दैव म्हणजे आपलं दैवत जर तसं असेल, जवळ असलेला देव काय होतो, दूर निघून जातो. कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ योगी पावला, कर्मे रावण क्षण पावला, योग घडला सुधारले. कशामुळे दशरथ राजाला रामाचा योग घडला, धर्मामुळे, दैवामुळे. राम प्रभूला अयोध्यावासियांचा योग घडला, किंवा अयोध्यावासियांना राम प्रभूचा वियोग घडला, तोही दैवामुळे. आणि रावण क्षय पावला, तोही दैवामुळे. देवाचा वियोग जो होतो ना, तो कधी कधी दैवामुळे होतो. आपलं दैव जर विचित्र असेल तर देवाचा वियोग होतो, देव आपल्यापासून दूर जातो. म्हणजे कधी कधी देवाचा वियोग स्वभावता होतो, कधी कधी दैवामुळे होतो, आणि कधी कधी मानव आपल्या अंतःकरणामध्ये जर अभिमान निर्माण झाला तर जवळ असलेला देव दूर निघून जातो. गोकुळाचा प्रसंग बघा. शरद पौर्णिमेच्या रात्री भगवान परमात्म्याने सर्व गोपिकांना बोलवलं, सर्व गोपिकांना बोलून भगवान परमात्म्याने रासक्रीडा केली. रासक्रीडा करत असताना भगवान परमात्म्याने त्या गोपिकांना आपल्या खांद्यावर घेतलं. खांद्यावर घेऊन जेव्हा भगवान परमात्मा नाचत होते, रासक्रीडा करत होते, तेव्हा खांद्यावर घेतल्यानंतर त्या गोपिकांच्या अंतःकरणामध्ये थोडासा अभिमान निर्माण झाला. बघा, जगाचा मालक असणारा भगवान परमात्मा, त्या देवाने आज आम्हाला खांद्यावर घेतलेला आहे, डोक्यावर उचलून घेतलेलं आहे. थोडासा अभिमान निर्माण झाला. देवाचा असे का, देवाला सगळं सहन होतं, पण अभिमान मात्र सहन होत नाही. तीळ मात्र जरी अभिमान मेरू समान भार देवा. देवाला मेरू पर्वतासारखा भार होतो अभिमान झाल्यावर. अभिमान निर्माण झाल्यानंतर देवाने काय केले, त्या गोपिकांना खाली ठेवले. खाली ठेवल्यानंतर देव तिथून निघून गेले, अदृश्य झाले. आणि भगवान परमात्मा निघून गेल्यानंतर मग त्या गोपिका रडू लागल्या, विलाप करू लागल्या. विलाप करत असताना, रडत असताना त्या गोपिकांनी एक गीत गायलं पहा. भागवतामध्ये त्याला गोपीगीत म्हणलं पहा. जयति तेधिकं जन्मना व्रज श्रयतैर्या शाश्वतत्रये दैवदोषता दिक्षुतावका वैदुदासव स्वामी चिन्मये. पूर्ण गोपीगीत त्या गोपिकांनी रडत रडत भगवान परमात्म्याला गायले. त्याच्या शेवटी शुकाचार्यांचा फार गोड शब्द, इति गोप्य प्रगायन्ति प्रणपन्त्यस्य चित्रदः रुरुदुस्वरं राजन् कृष्ण दर्शन लालसः. भगवान परमात्म्याचं दर्शन व्हावं या लालसेने त्या सगळ्या गोपिका रडल्या. पण कशा रडल्या, रुरुदुस्वरं राजन्, अत्यंत स्वरामध्ये त्या गोपिका रडल्या. त्या स्वरामध्ये रडल्यामुळे त्याचं काय झालं, गोपीगीत झालं. भगवान परमात्मा करता रडल्या, आणि रडून भगवान परमात्म्याला माफी मागू लागल्या, देवा आमचं चुकलं. एक वेळा भगवान परमात्म्याला त्या आवाज देऊ लागल्या, कान्हा एकदा आम्हाला भेटी दे, चुकी झाली, आमची चुकी झाली. भगवान परमात्म्या समोर त्या करू लागल्या पहा. तुकोबाची फार गोड गवळ आहे. कोणी सांगा या गोविंदाची बुद्धी, होते वाहिला पाला कांदी, कोठे आड आले हे देह बुद्धी, धावा आळवा करुणा कृपानी देव. कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी, कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी. या गोपिका भगवान परमात्म्याला म्हणून आल्या, कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी. विचारायच्या त्या भगवान परमात्म्याला कोणी पाहिलं का, कोणी पाहिलं का. आणि भगवान परमात्म्याच्या समोर अपराध करून गेले, देवा आमच्याकडून चुकलं, आमचा अपराध झाला. तुकोबा म्हणतात, आणि अपराध जेव्हा भगवान परमात्म्याच्या समोर त्यांनी कबूल केला, तेव्हा भगवान परमात्मा त्यांच्या समोर काय झाला, प्रगट झाला. शोक वियोग घडला सकळांचा, गेल्या शरण अन्याय आमोचा.
धरणी शरणा हा अन्याय आमचा देवा, आमचा अन्याय झाला, चुकलं आमचं, केला उच्चार घडल्या दोषांचा, आपले जे दोष घडले ते सगळे दोष देवासमोर सांगितले. मग झाला प्रगट स्वामी कृपया जाऊ, आणि तेव्हा भगवान परमात्मा प्रगट झाला आणि पुन्हा गोपिकांना दर्शन दिले. महाराज म्हणतात का देवा प्रयोग घडला होता, त्याचं कारण मानस अंतःकरणामध्ये अभिमान निर्माण झाला, म्हणून गोपिकांपासून देव दूर गेला. म्हणजे देव दूर जाण्याचं कारण आहे एक स्वभावाने दूर जातो, दुसरी गोष्ट मानाने अभिमानाने दूर जातो, नाहीतर मग दैवाने आपलं प्रारब्ध चांगलं नसेल तर देव काय होतो, आपल्यापासून दूर निघून जातो. आणि मग असा दूर का जातो याला वियोग म्हणतात. कोणता? विरह म्हणतात. विरह या तीन गोष्टीमुळे विरह होत असतो. मग देवाचा विरह झाला की त्याला त्या विरहाचे पुन्हा आणखी तीन प्रकार भक्तिशास्त्रात सांगितले. एक भूत विरह, एक वर्तमान विरह आणि एक भावी विरह, असे तीन प्रकार सांगितले. त्याच्यामध्ये भावी विरह कशाला म्हणायचं, म्हणजे भगवान परमात्मा आपल्या जवळ आहे, अजून आपल्याला सोडून दूर गेला नाही, पण आपल्यापासून दूर निघून जाणार आहे अशी कल्पना अंतःकरणामध्ये निर्माण होणं, त्याला म्हणतात भावी विरह. वर्तमान विरह म्हणजे आता तात्काळ भगवान परमात्म्यांना आपला वियोग होणार आहे, त्याला वर्तमान विरह म्हणतात. भूत विरह म्हणजे देव दूर निघून गेल्यानंतर देवाची आठवण करीत राहणं, त्याला भूतविरह असं म्हणतात. त्याचं व्यावहारिक उदाहरण सांगतो तुम्हाला. बघा, जेव्हा मुलीचं लग्न जमतं, लग्न जुळल्यानंतर त्या मुलीच्या लग्नाच्या अगोदर एक विधी असतो, त्याला साखरपुडा म्हणतात. तो साखरपुडा झाल्यानंतर त्याच्यानंतर 1-2 महिन्याने त्या मुलीचं लग्न होतं. ज्या दिवशी तिचं ते साखरपुडा होतो त्या केळवली नवरी, केळवली जी नवरी असते ना, ती केळवलेली जी नवरी असते तिच्या अंतःकरणामध्ये ती जरी या घरी राहत असली तर त्या घराविषयी ते उदास झालेले असते. तिच्या अंतःकरणात माहिती आहे आपण जरी या घरी आज राहत असलो तरी आपल्याला हे सोडून जायचं आहे, आपल्याला हे घर सोडून जायचंय, अशी भावना तिच्या अंतःकरणामध्ये असते. म्हणजे तिला होणारा जो विरह आहे तो अगोदरच तिचं आठवण करत असते. तसं भगवान परमात्मा आपल्यापासून दूर जाणार आहे अशी कल्पना अंतःकरणामध्ये निर्माण होणं त्याला भावी विरह म्हणतात. किंवा तीच मुलगी जेव्हा लग्न झाल्यानंतर माहेरी जायला निघते, त्यावेळेस सासरी जायला निघते, त्यावेळेस सगळं गाव तिला वाटा लावण्याकरता येतं, त्यावेळेस तीही रडत असते, सगळे गावातले लोकही रडत असतात, त्याला म्हणतात वर्तमान विरह. आणि ती मुलगी निघून गेल्यानंतर सासरला नांदायला लागल्यानंतर मग कालांतराने तिच्या आईला आठवण येते. मग तिची आई दुसऱ्याच्या घरी जाऊन सांगत असते माझी गंगू अशी होती, माझी गंगू तशी होती, असं दुसऱ्याच्या घरी जाऊन सांगते ना, त्याला म्हणतात भूतविरह. म्हणजे मागची आठवण काढत राहते. हे तीनही विरह भगवंताच्या बाबतीत होतात. कधी कधी भगवान परमात्मा, गोकुळाचा प्रसंग आहे, भगवान परमात्माचा कधी कधी गवळणीला भावी विरह झाला. भावी विरह म्हणजे देव अजून सोडून गेला नाही, तर सोडून जाणार याची कल्पना. नंद बाबाच्या अंगणामध्ये एक रथ उभा आहे, तर रथ पाहिल्यानंतर त्या गवळणी विचारतात यशोदा मातेच्या घरी येऊन, यशोदा हा दारामध्ये जो रथ उभा आहे हा कोणाचा आहे, कशा करता आलेला आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा कुठे आहे असं यशोदा मातेला विचारते. पहा, म्हणती यशोदेला कोटी सावळा सारथ शृंगारेला सांगे रूपधरा आक्रूर उभासे पायी साधनी या नंदाच्या अंगणी मिळाल्या कवळणी. तेव्हा ते यशोदा माता सांगते भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरेला जाणार आहे, देवाला नेण्याकरता आक्रोजी आलेले आहेत. हे ऐकल्यानंतर गोपिकांच्या अंतःकरणामध्ये जो भाव निर्माण होतो ना, त्याला भावी विरह म्हणतात. म्हणजे देव आपल्याला सोडून जाणार आहे त्याची कल्पना झाली, त्याला भावी विरह म्हणतात. प्रत्यक्षात जेव्हा भगवान परमात्मा जायला लागतात ना, त्यावेळेस त्याला वर्तमान विरह म्हणतात. त्यावेळीची अवस्था वर्णन केली. चढले वनमाळे आकाश रोकोळी विठळल्या ब्रजबाळे कोण सांभाळे नयनीच्या उदकाने भिजली धरणी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. प्रत्यक्षात भगवान परमात्मा जेव्हा रथावर चढतात, जेव्हा जायला लागतात ना, त्यावेळेस त्या गोपिका रथाला आडव्या होतात, आडव्या पडतात, देवाला सांगतात जायचं असेल आमचे प्राण घेऊन जा. याला जो विरह म्हणतात हा वर्तमान विरह आहे. भगवान परमात्मा निघून गेल्यानंतर मग जो गोपिकांचा वियोग असतो त्याला भावी भूत विरह असं म्हणतात. म्हणजे विरहाचे 3 प्रकार सांगितले. अशा ह्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्थापैकी एक अवस्था आहे त्याला मिलन अशी अवस्था म्हणतात. महाराज म्हणतात भगवान परमात्म्याचा जो वियोग झालेला आहे तो भगवान परमात्म्याविषयी जे अंतःकरणात प्रेम निर्माण झाले, तो देव मला कधी भेटेल, तो वियोग मला कधी भेटेल, अशी अंतःकरणाची अवस्था झाल्यानंतर जेव्हा ती अवस्था
शिगेला पोहोचते तेव्हा तो भगवान परमात्मा भेटतो. ज्ञानोबा म्हणतात माझ्याही अंतःकरणाची जी अवस्था झाली की भगवान परमात्मा मला कधी भेटेल म्हणून ज्ञानोबाराय कावड्याला विचारायचे भगवान परमात्मा मला कधी भेटेल. पहिलं तुगे काऊ कोकत आहे शकून गे माये सांगत आहे उडरे काऊ तुझे सोन्याने मळविले पाहू पुढे पंढरीराव घरात येते. ज्ञानोबाराय कावड्याला विचारतात की हे कावड्या पहिलं तुगे काऊ कोकत आहे शकून गे माये सांगत आहे. कावडा आला की कोणीतरी पाहुणा येणार आहे असं आपल्याकडे शकून आहे की नाही. तसं ज्ञानोबाराने कावडा पाहिला आणि ज्ञानोबा म्हणतात कोणीतरी पाहुणा येणार आहे. ज्ञानोबा त्याला विचारतात उडरे काऊ तुझे सोन्याने मडवे पाहू उडरे काऊ तुझे पाय मी सोन्याने मडवे काय पाहुणे पंढरीराव घरात येते. आमच्या घरी पंढरीराव पाहुणे कधी येते हे मला सांग. दही भाताची उंडे लावे तुझ्या तोंडी. ज्ञानोबा म्हणतात दही भाताची उंडे तुझ्या तोंडाला लावे. तो पांडुरंग परमात्मा कधी माझ्या घरी येणार आहे कधी मला भेट देणार आहे मला सांग हे मला सांग असं कावळ्याला ज्ञानोबाला विचारतात. जेव्हा ज्ञानोबाची अशी अवस्था झाली ना तेव्हा भगवान परमात्मा ज्ञानोबाला भेटला. तो भगवान परमात्मा जो ज्ञानोबाला भेटला तो कसा आहे त्या भगवान परमात्म्याचं वर्णन ज्ञानोबा आपण पहिल्या सुखाचा सुखनिधी सुखसागर जोडला म्हणून काळा जादूला मज पाचारे गे माये. जेव्हा अवस्था भक्ताची अत्यंत उत्कट अशी अवस्था होते तो भगवान परमात्मा भेटला पाहिजे अशी अवस्था जेव्हा होते तेव्हा नक्कीच तो भगवान परमात्मा भेट देतो. जसं ज्ञानोबारायला भगवान परमात्मा भेटला तसं तुकोबारायला सुद्धा भेटला. तुकोबाराय सांगतात माझी अवस्था जेव्हा भगवान परमात्मा भेटावा अशी गोष्ट झाली ना तेव्हा भगवान परमात्म्याने मला सुद्धा भेट दिली. तुकोबाराय गौरवी बोलवतात आज नवल मिळाले निराने आज नवल मिळाले निराने भेटियावची नंदाची आकाने भेटियावची नंदाची आकाने गोवी सांगती हो सकळई जने गोवे सांगती हो सकळई जने होते संचित आणि येले तेने होते संचित आणि येले तेने हो गेले हो नचले आता काय गेले हो नचले आता काय गेले हो नचले आता काय गेले हो नचले आता काय. तुकोबाराय सांगतात जेव्हा माझीही तळमळ जेव्हा उत्कट झाली भगवान परमात्मा भेटण्याकरता तेव्हा तो भगवान परमात्मा मलाही भेटला. आजी नवलवी आले हे राणे भेटी अवचित नंदाच्या काने अवचित तो नंदाचा काना मला भेटला. जसं तुकोबारायला भेटला ना तसं ज्ञानोबारायला सुद्धा तो भगवान परमात्मा भेटला. जो भगवान परमात्मा मला भेटला ज्ञानोबाराय सांगतात तो कसा आहे सुखाचा सुखनिधी सुखसागर जोडला म्हणजे मला तो प्राप्त झाला. तो भगवान परमात्मा मला जोडला तो भगवान परमात्मा मला प्राप्त झाला. जो देव ज्ञानोबाराय तो मला प्राप्त झाला तो कसा आहे त्याचं वर्णन ज्ञानोबाराय करतात. जो सुखाचा आहे सुखसागर आहे सुखनिधी आहे. ज्ञानोबाराय म्हणतात जो भेटलाय तो कसा आहे सुखाचा आहे सुखाचा. एरवी आपल्यालाही भेटतात पण आपल्याला सगळे दुःखाचेच भेटतात. जे भेटेल ते आपलं दुःख सांगत राहतात. म्हणजे आपण ज्याला भेटू व्यवहारामध्ये सुखाचं कोणी सांगत नाही. प्रत्येक जण आपलं दुःख सांगत राहतो. ज्ञानोबाराय म्हणतात आम्हाला जो भेटला तो मात्र सुखाचा भेटला. सुखाचा भेटला बघा तो सुखाचा आहे पुन्हा सुखनिधी आहे. पहिली गोष्ट सुखाचा आहे म्हणजे तो सुख रूप आहे. सुखनिधी आहे म्हणजे सुखाचा ठेवा आहे. सुख सागर आहे म्हणजे अमर्याद सुख त्याच्या जवळ आहे. प्रत्येक पदाचं एक विशेष महत्व. तो परमात्मा कसा आहे सुखाचा आहे. संसार दुःखाचा आहे आणि परमात्मा हा सुखाचा आहे. अवकच्या आहे संसार दुःखाचा. महाराज म्हणतात संसार दुःखाचा आहे आणि परमात्मा हाच सुखाचा आहे. आणि जो भेटला तो पहिली गोष्ट सुखाचा आहे. नंतर सुखनिधी आहे म्हणजे सुखाचा ठेवा आहे. बघा ठेवा कुठं असतो ठेवा हा जमिनीमध्ये गुप्त असतो. ठेवा हा डोळ्याला दिसत नाही. तसा जो भगवान परमात्मा सुखनिधी ना तो सुद्धा गुप्त आहे डोळ्याला दिसत नाही. ज्ञानोबा म्हणतात जो परमात्मा सुखनिधी आहे तो डोळ्याला दिसत नाही तो सुद्धा गुप्त आहे. कुठे गुप्त आहे ईश्वर सर्व भूताना हृदयार्जुन दिष्टते. सर्वांच्या हृदयामध्ये तो आहे. सर्वांच्या हृदयामध्ये गुप्त एको देव हा सर्व भूतेषु गूढः सर्वव्यापी सर्व भूतांतरात्मा हा एक देव सर्वांच्या अंतःकरणामध्ये गुप्त रूपाने आलेला आहे. म्हणून त्याला सुखनिधी म्हणतात ठेवा म्हणतात. ठेवा जसा जमिनीमध्ये गुप्त असतो तसा हा भगवान परमात्मा सगळ्यांच्या हृदयामध्ये गुप्त रूपाने राहतो.
म्हणून त्याला ठेवा असं म्हणतात. सुखाचा सुखनिधी आणि सुखसागर जोडला. सुखसागर का म्हणतात? महाराज म्हणतात सुखसागर म्हणजे ज्याप्रमाणे सागरामध्ये किती पाणी आहे सांगता येतं का? सागरामधल्या पाण्याचं मोजमाप करता येत नाही. समुद्रात किती पाणी आहे याचं जसं मोजमाप करता येत नाही, तसं भगवान परमात्म्याजवळ किती सुख आहे त्याच्या सुखाची सुद्धा मोजमाप करता येत नाही. म्हणून त्याला सुखाचा सागर म्हटले. सुखाचा सागर, सुखाचा सुखनिधी सुखसागर जोडला. किंवा सुखाचा सुखनिधी म्हणत असताना जेवढे काही सुख आहे त्या सगळ्या सुखाचं अधिष्ठान म्हणजे भगवान परमात्मा. आपल्याला जे जे सुख अनुभव येतं बघा, विषयापासून मिळणारे जे सुख आहे आपण त्याला विषय सुख म्हणतो, ते सुख सुद्धा भगवान परमात्म्याचंच आहे. योग्याला समाधीमध्ये जे सुख मिळतं ते सुख सुद्धा भगवान परमात्म्याचंच आहे. म्हणजे जेवढं जेवढं सुख आपल्याला अनुभवायला मिळतं ते सगळं देवाचं सुख आहे. सगळ्या सुखाचं अधिष्ठान भगवान परमात्म्याचं. आपण जेवढं काही पाणी वापरतो ते सगळं पाणी कुठलं आहे? मूळ सगळं पाणी हे समुद्राचंच आहे. ते आपल्याला विहिरीच्या माध्यमातून येतं, नळाच्या माध्यमातून येतं, नाही का नाही, टाकीच्या माध्यमातून येतं. हे सगळं पाणी माध्यम जरी वेगवेगळ्या ठिकाणी येत असलं सगळं पाणी तसं समुद्राचंच आहे. त्याप्रमाणे जेवढं जेवढं काही सुख आहे ते सगळं भगवान परमात्म्याचंच आहे. विषयापासून मिळणारं सुख सुद्धा भगवान परमात्म्याचंच आहे. म्हणून महाराज म्हणतात तो सुखाचा सुखनिधी सुखसागर जोडला. असा सुखसागर असणारा भगवान परमात्मा मला प्राप्त झाला. काय करतो तो? महाराज म्हणतात म्हणून काळा दादुल्यामध्ये पाचारे गे माये. असा असणारा तो काळा दादुला मद पाचारे गे माये, तो काळा असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा मला बोलावित आहे. म्हणून काळा दादुला मद पाचारे गे माये. देवाला दादुला म्हणतात. दादुला म्हणजे पती. भक्ती शास्त्रामध्ये सगळ्यात श्रेष्ठ भक्ती जर कोणती असेल तर भगवान परमात्मा आपला पती आहे आणि आपण त्याची पत्नी आहे. त्याला माधुर्य भाव म्हणतात. माधुर्य भावातून जी भक्ती केली जाते ती देवाला सगळ्यात जास्त आवडते. तसं देवाला कोणती भक्ती आवडते? सगळ्यात जास्त ही भक्ती आवडते. नाहीतर मग देवाशी तुम्ही कोणत्याही संबंधाने, देवाशी तुम्ही कसाही संबंध करा, कोणत्याही गोष्टीने संबंध करा तरी देव मुक्तच करतो. देवाला आवडणारा भाव जर कोणता असेल तर ही माधुरी भक्ती देवाला जास्त आवडते. ज्ञानोबराने गोड वर्णन केलं पहा. पाहे पावाल भाचे व्याजे या व्रजांगणाची निजे मज विनलिया काय माझे स्वरूप नव्हतीची नातरी भयाचे मिसे मातेला पवित्रेचे काय कौसे की अखंड वैरव शेषेची अगा सोयरेपणेची पांडवा माझे साईचे यादवा की ममत वसुदेवा दिका सकळा. देवाशी तुम्ही कसाही संबंध करा देव तुम्हाला मुक्तच करतो. देवाला आवडणारा भाव जर कोणता असेल, देवाला आवडणारी भक्ती कोणती असेल ते माधुरी भक्ती देवाला आवडते. म्हणून भक्त देवाला आपला पती करतो आणि आपण स्वतः पत्नी होतो. रागरागात भक्तो तुझी योगी तुझी मुक्तो तो वल्ल भावे कांतो ऐसा पडिये. माधुर्य भाव देवाला आवडतो. म्हणून ज्ञानोबा म्हणतात म्हणून काळा दादुला मदपाचारी माये. काळा दादुला म्हणजे काळा असणारा श्रीकृष्ण नावाचा दादुला म्हणजे पती तो मला बोलावित आहे. बघा, संसार नावाचा नवरा सुद्धा बोलावतो, हा परमात्मा नावाचा नवरा सुद्धा बोलवतो. संसार नावाचा नवरा बोलावतो पण तो आपल्याला कधीही सुखरूप करू शकत नाही, तृप्त करू शकत नाही. संसार नावाचा नवराही बोलावतो. त्याच्याकडे बरेच लोक जातात, जास्त लोक संसाराकडे जाणार आहे, त्याच्याकडे जातात. महाराज म्हणतात तिथून नाराज होऊन मागायला येतात. तिथं त्यांची इच्छा तृप्त होत नाही. ज्ञानोबा सांगतात की संसार नावाच्या नवऱ्याकडे गेल्यानंतर काय करतो तो? तुकोबरा वर्णन करतात. येणेमध्ये भोगविल्या खाली नसता छंद लाविला म्हणे माझे माझे भ्रमणे झाली बोडणे विटंबना. संसार नावाच्या दादुल्याकडे जे जे गेले त्यांची विटंबना झाली, त्यांच्या वाट्याला फक्त दुःखच आलं. म्हणून संसार नावाचा नवरा बोलायच असला तरी जाऊ नये. महाराज म्हणतात आम्ही तिथून माघारी आलो उलट आदिल्या भ्रतारे काम नव्हे पुरा म्हणून व्यभिचारा टेकली का. आदिल्या भ्रतारे म्हणजे संसार नावाच्या नवऱ्याकडून आमच्या काम म्हणजे इच्छा पूर्ण झाल्या नाही म्हणून आम्ही व्यभिचारा टेकली, म्हणून परमात्म्याकडे आलो. तसं महाराज म्हणतात हा परमात्मा हा सुद्धा बोलावित असतो. बघा, परमात्मा कोणालाही बोलावित नाही. भाग्यवान जो असेल त्यालाच परमात्मा बोलावितो, कोणालाही परमात्मा बोलावित नाही. एरवी असे परमात्म्याला कोणी आवाज दिला तर आवाज दिल्यानंतर साधा तो हो सुद्धा देत नाही. म्हणतात त्याला आपण जर आवाज दिला ना तर कोणाला हो सुद्धा देत नाही. पहा, कानडा हो विठ्ठलो कर्नाटको येणे मजला गेला वेदो पोळ बोलते घेऊन कुणाची पालवी आळविल्या रे साधो.
सुद्धा तो देत नाही किंवा कोण्याही प्रमाणा ओ निधी मा कोणाला आवाज सुद्धा तो परमात्मा देत नाही, कोणाला बोलावेत नाही. पण ज्ञानोबा म्हणतात जो परमात्मा कोणालाच बोलावेत नाही तो आज मला बोलावितो आहे. म्हणून काळा दादुला मध पाचारी ही माई, काळा असणारा दादुला भगवान श्रीकृष्ण परमात्मा मला बोलावित आहे. बघा भाग्यवानाला भगवान परमात्मा बोलावतो, तसं ज्ञानोबा म्हणतात मला तो बोलावतो. आणि जो परमात्मा मला बोलावतो, जो भगवान परमात्मा आवाज देतो, भगवान परमात्मा आहे नेमका कसा त्या देवाचं वर्णन दुसऱ्या चरणात प्रेम प्रेम नवाळी मदत झाली दिवाळी, काळे वनमाळी घरा आले गे माये. ज्ञानोबा सांगतात तो काळा दादुला मला बोलावित आहे. काय झालं त्या काळा दादुलाने बोलवलं, प्रेम नवाळी मदत झाली दिवाळी, काळे वनमाळी घरा आले गे माये. दुसऱ्या चरणाचा आणि पहिल्या चरणाचा संबंध असा आहे की जो काळा दादुला आहे ज्ञानोबा म्हणतात तो मला बोलावतो आहे, तो कसा आहे काळा आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हा काळा आहे. विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी, कृष्णमूर्ती बहु काळी ओ माय, काळीताची काळा अनादी बहु काळा, म्हणून वेदाचा लावी लागे माये. अनादी काळापासून असणारा हा भगवान परमात्मा काळा आहे. आणि तो काळा दादुला ज्ञानोबा म्हणतात मला बोलावित आहे. भगवान परमात्मा काय अगोदर त्याच्याकडे बोलावतो. काय एखाद्या माणसाकडे आपण सारखं सारखं जात राहिलो, सारखं सारखं जाऊन त्याच्याविषयी प्रेम निर्माण होतं, म्हणजे प्रेमाचे संबंध घट्ट होतात. तसं ज्ञानोबा म्हणतात सुरुवातीला हा भगवान परमात्मा बोलावतो, म्हणजे अगोदर सुरुवातीला आपल्याला त्याच्याकडे जावं लागतं, म्हणजे साधना करावी लागते. साधना करून 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 एकदा भगवान परमात्म्याचा परिचय चांगला झाला नंतर आपल्याला त्याच्याकडे जायची गरज नाही, तो आपल्या घरी येतो. ज्ञानोबा सांगतात प्रेमाना वाळी मज झाली दिवाळी, काळी वनमाळी घरा आले गे माये. अगोदर मला त्याच्याकडे जावं लागलं, अगोदर मला त्याची साधना करावी लागली. साधना करून करून त्याच्याकडे जाऊन जाऊन एवढं प्रेम निर्माण झालं. कसं प्रेम नवाळी, नवीन प्रेम त्याच्याविषयी उत्पन्न झालं. नवाळी म्हणजे नवीन नवीन प्रेम त्या भगवान परमात्म्याविषयी उत्पन्न झालं. प्रेमाचा परिणाम असा झाला काळी वनमाळी घरा आले गे माये. आता मला त्याच्याकडे जायची गरज नाही, तोच वनमाळी माझ्या घराला येतो. आता काळे वनमाळी घरा आले गे माये. बघा 3 शब्द फार महत्वाचे अभंगामध्ये. परमात्मा जोडतो, घरा येतो आणि सगळीकडे भरतो. 3 शब्द महत्वाचे अभंगात. परमात्मा जोडतो, पुण्य असेल तर पुण्याने परमात्मा जोडतो, प्रेम असेल तर प्रेमाने परमात्मा घरी येतो, आणि ज्ञान असेल तर ज्ञानाने परमात्मा सगळीकडे भरतो. इथं ज्ञानोबा सांगतात तो काळा वनमाळी परमात्मा आमच्या घराला आला. का घरी आला? आमच्या घरी यायला काळाने प्रेम. प्रेम असेल तर माणसं घरी येतात, प्रेम नसेल तर घरी येत नाही. तसं देवाविषयी माझ्या अंतःकरणात नवीन प्रेम निर्माण झालं. नवीन प्रेम निर्माण झाल्यामुळे तो काळे वनमाळी घरा आले गे मारे. काळा वनमाळी आमच्या घराला आला. प्रेम निर्माण झालं ते कसं प्रेम आहे? प्रेमाचे 3 प्रकार आहेत. एक सामान्य प्रेम, एक सामंजस्य प्रेम, एक समर्थ प्रेम. ज्ञानोबा म्हणतात आमच्या अंतःकरणामध्ये समर्थ प्रेम निर्माण झालं तेव्हा तो परमात्मा घरी आला. सामान्य प्रेम कशाला म्हणायचं? सामान्य प्रेम म्हणजे त्या प्रेमामध्ये फक्त आपल्या सुखाचा विचार ज्याच्यामध्ये केला जातो त्याला सामान्य प्रेम असं म्हणतात. मत सुख सुखीत्व, जे स्वतःच्या सुखाचा ज्याच्यात विचार केला जातो त्याला सामान्य प्रेम म्हणायचं. उदाहरण पंचदशीकाराने उदाहरण दिलं, मश्रू कंटक वेधेनं बाले हृदय तत्पिता. लहान बाल पाळण्यामध्ये झोपलेलं असतं आणि ते बालक झोपलेलं असताना त्याचा पिता जेव्हा कामावर जायला निघतो, कामावर जात असताना मुलाचा आपण पापा घ्यावा म्हणून तो मुलाजवळ येतो. त्याची दाढी वाढलेली असते, दाढी वाढलेली असल्यामुळे तो मुलाचा पापा घ्यायला गेला की त्याची दाढी मुलाला टोचते, मग तो मुलगा रडायला लागतो. आता त्याच्या दाढीमुळे मुलगा रडतो, म्हणून याने काय करायला पाहिजे? पापा घ्यायला नाही पाहिजे, बाजूला व्हायला पाहिजे. तर तो मुलगा रडला तरी चालेल, पण याचं प्रेम असतं त्याच्यामुळे तो काय करतो? तर पापा घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणजे मुलाच्या प्रेमाचा विचार आहे का? मुलाचा विचार नाही, आपला विचार करतो तो. फक्त मला बरं वाटतंय ना, मग तो रडला तरी चालेल. याला म्हणतात मत सुख सुखी. तो स्वतःच्या स्वार्थाकरता प्रेम करतो. चुंबते वनसा प्रीतीर वालाते स्वार्थ वसा. म्हणजे स्वतः करता त्याची प्रीती आहे, मला करता नाही. स्वतःवर त्याचं प्रेम आहे फक्त. बरं आपल्याला बरं वाटतं ना, मग त्या मुलाला काही होईल. याला म्हणतात मत सुख सुखीचं. म्हणजे स्वतःच्या सुखाकरता काय करतो? पंचदशीचा श्लोक आहे, पंचदशी सांगितलं ते स्वतःच्या सुखाचा फक्त तो काय करतो? विचार करतो. मत सुख सुखी, स्वतःच्या सुखाचा तो फक्त विचार करतो. याला सामान्य प्रेम.
सुखाचा विचार करतात. दुसरं सामंजस्य म्हणजे उभय सुख सुखित्व, दोघांच्याही सुखाचा त्याच्यामध्ये विचार केला जातो, त्याच्याही सुखाचा आणि आपल्याही सुखाचा. एकदा हॉस्पिटलमध्ये गेलो आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर एक बाई रडत होती. त्या बाईला विचारलं, बाई का रडता? म्हटलं हे बेडवर जे पडलेले आहेत ना ते माझे पोते. म्हटलं काय झालं त्याला? काय नाही म्हटलं त्यांच्या दोन्ही किडन्या फेल आहेत. मग डॉक्टरना सांगितलं एक तर डायलिसिस करावं लागेल नाहीतर किडनी बदलावं लागेल. मग तुम्ही काय निर्णय घेतला? त्यावेळेस त्या बाईने सांगितलं आम्ही किडनी बदलायचा निर्णय घेतला. म्हणजे मग अडचण काय? ती बाई म्हणले नेमकं किडनी देईल कोण? जी बाई म्हणत होती ती सक्की बाई होती. काय म्हणत होती ती? यांची किडनी बदलायची पण किडनी देईल कोण? मी म्हणलं तुम्ही द्या की किडनी. एवढं त्या बाईला सांगितलं मी किडनी द्यायला मी आजोरी होईल ना, मी कशी किडनी देऊ? त्या बाईला म्हटलं बाई एक काम करू का, मी किडनी देऊ का? ती म्हणली जगाच्या कल्याण संसाराच्या म्हणजे आम्ही किडनी दिली तर चालते, तिने मात्र किडनी द्यायची नाही. आता तिचं नवऱ्यावर प्रेम नाही का? नवऱ्यावर प्रेम आहे, पण नवऱ्याच्या सुखाबरोबर ती तिच्याही सुखाचा विचार करते. त्याला किडनी द्यायला माझं काय होईल? त्याला म्हणतात उभय सुख सुखितो. याच्याही सुखाचा विचार करायचा, आपल्याही सुखाचा विचार करायचा. याला म्हणतात सामंजस्य प्रेम, समजूतदारीचं प्रेम. तिसरं प्रेम आहे त्याला समर्थ प्रेम म्हणतात. समर्थ प्रेमामध्ये फक्त समोरच्याचा विचार केला जातो, आपला विचार केला जात नाही. तर सुख सुखित्व, त्याच्या सुखाचा विचार करायचा, फक्त आपल्या सुखाचा विचार करायचा नाही. गोकुळाचा प्रसंग आहे. भगवान परमात्मा एका गवळणीच्या घरी चोरी करतो आणि चोरी केल्यानंतर भगवान परमात्म्याच्या मागे ती गवळण धावते. भगवान परमात्म्याला पकडण्याकरता भगवान परमात्मा पुढे पळतोय, गवळण मागं पडते. पळता पळता त्या गोपिकाच्या लक्षात येतं सूर्य तापलेला आहे. सूर्य तापल्यामुळे जमीन सुद्धा तापलेली आहे. भगवान परमात्मा त्या जमिनीवर पडतो तर देवाच्या पायाला फोड येईल. म्हणून ती गवळण त्या भगवान परमात्म्याला म्हणते नितम यदी नवनितम नितम नितम किमतेन. ती गवळण म्हणते नितम यदी नवनितम, देवा तुला नवनीत घ्यायचं ना, ने ने किमतेन, त्याने काय फरक पडणार आहे? तुला नवनीत घेऊन जायचं तर घेऊन जा, कुशाल घेऊन जा, पण आतपता भूमो माधव माधव माधव, हे भगवंता मात्र पळू नको का? आतपता भूमो, सूर्याच्या तापाने जमीन तापलेली आहे म्हणून हे माधव माधव माधव, धावू नको तुझ्या पायाला फोड येईल. म्हणजे ही गवळण काय म्हणते? नवनीत गेलं तरी चालेल, आमचं नवनीत गेलं तरी चालेल, पण तुझ्या पायाला फोडणे आले पाहिजे. त्याला म्हणतात तर सुख सुखित्व. फक्त भगवान परमात्म्याच्या प्रेमाचा विचार करते, आपल्या प्रेमाचा विचार करत नाही. त्याला म्हणतात समर्थ प्रेम. ज्ञानोबा म्हणतात असं समर्थ प्रेम माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झालं. प्रेम नव्हाळी मला झाली दिवाळी आणि काळे वनवाळे घरा आले गे माळे. त्यामुळे काळे वनवाळे असणारे भगवान परमात्मा माझ्या घराला आलेले आहे. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करू आणि राहिलेले चरण पाहू. सगळ्यांनी हात वर करायचे. सुखाचा सुख निधी सुख सागर जोडला म्हणून काळा गाजुला मद पाचारे
भाळी मग झाली दिवाळी काळे वनमाळी घरा आले गे माये ज्ञानोबा म्हणतात जो भगवान परमात्मा मला जोडला तो सुखाचा सुखनिधी आहे सुख सागर आहे आणि तो भगवान परमात्मा मला जोडला म्हणजे प्राप्त झाला आणि महाराज ज्ञानोबा सांगतात त्या परमात्म्याविषयी माझ्या अंतःकरणामध्ये समर्थ प्रेम निर्माण झाल्यामुळे नवीन नवीन प्रेम निर्माण झाल्यामुळे तो काळा वनमाळी आमच्या घराला आला भगवान परमात्मा घरी यायचा असेल तर प्रेम लागतं पहा प्रेम असेल तर भगवान परमात्मा घरी येतो अंतःकरणात प्रेम नसेल तर भगवान परमात्मा घरी येत नाही देवाला फक्त प्रेम पाहिजे आम्ही भावाचे पाहुणे बोलते ज्ञानोबा म्हणतात भगवान परमात्मा हा भावाचा पाहुणा म्हणजे ज्याच्या घरी भाव आहे ज्याच्या घरी प्रेम आहे त्याचा भगवान परमात्मा पाहुणा आहे बाकीचा पाहुणा नाही मेहुणा भगवान परमात्मा कोणाच्या घरी येतो का ज्याच्या घरी प्रेम आहे त्याच्या घरी येतो प्रसंग पहा दुर्योधनाच्या तिथे शिष्टाई करण्याकरता जेव्हा भगवान परमात्मा गेला भगवान परमात्मा आपल्या घराला यावा म्हणून दुर्योधनाने भगवान परमात्म्यासाठी चांगल्या प्रकारचे पंचपक्वान्नाचं जेवण बनवून ठेवलं भगवान परमात्मा आपल्या घराला येतील आणि भगवान परमात्म्याने मात्र त्याचं जेवण स्वीकारलं नाही विदुर काकाच्या घरी आमंत्रण नसताना विदुर काकाच्या घरी गेले आणि तिथे केळाच्या साली खाल्ल्या देवा म्हणजे विदुर काकाच्या घरी केळाच्या साली खाण्याकरता देव गेले दुर्योधनाचं आमंत्रण असून दुर्योधनाकडे गेले नाही का कारण तिथं प्रेम नव्हतं प्रेम तिथं श्रीमंती भरपूर होती दुर्योधनाकडे पण प्रेम नव्हतं आणि विदुर काकाकडे श्रीमंती नव्हती पण प्रेम होतं देव कोणाच्या घरी जातो ज्याच्या घरी देवाविषयी प्रेम आहे त्याच्याच घरी देव जातो म्हणून ज्ञानोबा म्हणतात प्रेम नावाळे मदत झाली दिवाळी माझ्या अंतःकरणामध्ये नवीन प्रेम उत्पन्न झाल्यामुळे तो भगवान परमात्मा माझ्या घरी आला काळे वनमाळे घरा आले गे माये ज्ञानोबा आहे जो परमात्मा तुमच्या घरी आला तो परमात्मा नेमकं केवढा आहे कसा आहे त्या परमात्म्याची व्यापकता ज्ञानोबा अभंगात शिवरू पुरोनी भरला सभा यजू भरला माझे हृदय गे माये जो भगवान परमात्मा ज्ञानोबा म्हणतात प्राप्त झाला तो भगवान परमात्मा कसा आहे त्याची व्यापकता शेवटच्या जगात सांगतात तो काय आहे भगवान परमात्मा बाप तो कोण आहे बाप आहे पहिला शब्द वापरला तो बाप आहे कोणाचा बाप आहे तो ज्ञानोबा म्हणतात सगळ्यांचा बाप आहे पिता अवश्य जगतो माता धाता पिता वेद्यम पवित्र ओंकार लोकसामय ज्या कारणे मी पिता भगवान परमात्मा बाप आहे कोणाचा बाप आहे संपूर्ण जगाचा तो बाप आहे म्हणून त्याला बाप रघुमादेवीवर पुन्हा कोण आहे रघुमादेवीचा वर आहे रुक्मिणी मातेचा वर असणारा तो भगवान परमात्मा आहे आणि तो भगवान परमात्मा बाप रघुमादेवीवर पुरवणी उरला ज्ञानोबा म्हणतात तो पुरवणी उरला म्हणजे संसार पुरतही नाही उरतही नाही भगवान परमात्मा पुरून उरतो भगवान परमात्मा असा आहे त्याची पूर्णता एवढे पुरतो आणि उरतो पुरून उरतो म्हणजे आपण वाढतो बघा आपण वाढल्यानंतर पुरवून उरलं पाहिजे स्वयंपाक एवढा केला पाहिजे की तो पुरून उरला पाहिजे काही काही उरून पुरतात असं नाही पुरून उरला पाहिजे आता भगवान परमात्मा हा पुरून उरतो म्हणजे कसं उदाहरण पहा पाण्यामध्ये आपण एखादा घागर जर पाण्यामध्ये बुडले आणि पाण्यामध्ये बुडल्यानंतर त्याच्या आतमध्ये पण काय असतं पाणी असतं बाहेरही काय असतं पाणी असतं म्हणजे पूर्ण घागर भरूनही त्याच्या बाहेरही पाणी उरलं त्यामध्ये पुरून उरलं तसं भगवान परमात्मा सगळ्यांना व्यापून पुरलेला आहे सगळ्यांना पुरलेला आहे म्हणजे सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे सगळ्यांच्या हृदयामध्ये असून सुद्धा आणखी शिल्लकच आहे किती शिल्लक आहे त्याच्यामध्ये वर्णन केलं सभूमी विश्वतो ऋत्वा नित्यतिष्ठ दशांग म्हणजे सगळ्या भूमीला व्यापून सगळ्या त्रैलोक्याला वापून पुन्हा 10 अंगुळे भगवान परमात्मा शिल्लकच एवढा भगवान परमात्मा व्यापक आहे म्हणजे पुरवून उरलेला आहे तो महापरमादेवरून पुरवून उरला आणि सबाह्य जो भरला माझे हृदय गे मारे आणि असा असणारा तो व्यापक परमात्मा सबाह्य जो भरला म्हणजे माझ्या आतही भरला आणि माझ्या बाहेरही भरला माझ्या हृदयातही तो आहे आणि माझ्या बाहेरही ज्ञानोबा म्हणतात तोच आहे कधी हृदयात जर परमात्मा भरला तरच बाहेर परमात्मा दिसतो आता हृदयात जे भरलेलं असतं ना तेच बाहेर दिसतं आपण जशी दृष्टी तशी सृष्टी आपल्या अंतःकरणामध्ये जे असतं तेच आपल्याला डोळ्याने बाहेर कसं दिसत असतं म्हणून ज्ञानोबा म्हणतात अगोदर माझ्या हृदयामध्ये तो परमात्मा भरला हृदयामध्ये भरल्यामुळे बाहेरही तो दिसायला लागला आता हरी बाहेर हरी हरीने घरी कोणले म्हणून ज्ञानोबा सांगतात सबाह्य जो भरला माझे हृदय बाहेर आत बाहेर तो भगवान परमात्मा भरलेला आहे आणि असा जो भगवान परमात्मा आहे त्याची काय व्यापकता आहे सगळीकडे भगवान परमात्मा भरून दिसतो पण कधी ज्ञानोबा म्हणतात ज्ञान झाल्यानंतर देवाचं ज्ञान झालं देवाच्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं की आदो ब्रह्म हमस्मी अनुभव तिथे विविधम ब्रह्म पश्चात अगोदर मी ब्रह्म आहे अशा स्वरूपाचा अनुभव यावा लागतो सगळंच ब्रह्म आहे अशा प्रकारचं दिसतं
हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. हरी जनी दिसतो वनी दिसतो आत्मतत्वी दिसतो, पण त्याच्याकरता हा बदल अंतःकरणात दिसावा लागतो. ज्ञानोबा म्हणतात तो माझ्या आतही भरलेला आहे आणि बाहेरही भरलेला आहे. सबाई जो भरला माझे हृदय गे माये, प्रेम न भाळे मज झाले दिवाळे, काळे वनमाळे घरा आले गे माये. तो काळा परमात्मा माझ्या घरी आलेला आहे. देव घराला येण्याकरता काय करावं लागतं? महाराज म्हणतात काय नाही, देवावर निस्वार्थ प्रेम करायचं. निस्वार्थ प्रेम देवावर केलं की देव घराला आल्याशिवाय राहत नाही. म्हणून जसं ज्ञानोबाईने भगवान परमात्म्यावर प्रेम केलं, ज्ञानोबाईच्या घरी तो सुखाचा सुखनिधी असणारा परमात्मा आला, तसंच प्रेम आपल्याकडूनही देवावर हो अशी ज्ञानोबाईच्या चरणी प्रार्थना करू. पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करू. जसा ज्ञानोबाईच्या घरी देव आला, जसा ज्ञानोबाईंना तो देव प्राप्त झाला, त्याच प्रकारे आपल्या भजनाने आपल्या साधनेने आपल्यालाही तो देव प्रसन्न हो, एक दिवस आपल्याही घरी तो देव येऊ अशी प्रार्थना भगवान परमात्म्याच्या चरणी करून, सर्व साधू संतांच्या चरणी करून झालेली चिंतन सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून सेवा करताना जे काय चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत, जे काही बरोबर असेल ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज वाक्य शिक्षण संस्थेचा आहे. तेथील सर्व गुरुवायांचा तरी जनते प्रते अधिकते